ठाण्यात माजी गृहमंत्र्याच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. सतेज पाटील यांच्या पुतण्यावर गंभीर आरोप. विद्यार्थिनीला गर्भपात करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार. माजी गृहमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पीडित विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेवर वारंवार अत्याचार आणि गर्भपाताचा आरोप. तक्रारीनुसार पृथ्वीराज पाटील यांनी पीडित तरुणीला विविध शहरांमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला. इतकेच नव्हे तर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडितेला धमक्या देऊन हा प्रकार लपवण्यास भाग पाडल्याची समजते. पीडितेला जीवे मारण्याच्या धमक्या आणि हल्ले देखील झाले आहेत. पीडितेने आपल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की तिने विरोध केला असता तिच्यावर वारंवार हल्ले करण्यात आले, तसेच तिला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या. यामुळे तिच्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणात कापूरबावडी पोलीस अधिक तपास करीत असून आरोपीला लवकरात लवकर अटक होण्याची दाट शक्यता आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर आणखीन खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणखीन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.